बांधकाम कामगार योजनेअंतर्गत नवीन नोंदणी करायची असेल किंवा रिन्युअल करायचं असेल तर तुम्हाला फी भरावी लागत होती आणि ती फी 1 रुपयाची होती आणि त्यानंतरच तुम्हाला पावती मिळायची आणि जेव्हा तुमची पावती मिळेल त्यानंतरच तुम्हाला योजनेचा जो काही लाभ आहे तो मिळत होता. आता 13 ऑगस्ट 2025चा मागच्या महिन्यामध्ये जो GR आला होता त्यामध्ये 1 रुपयाची जी काही पावती आहे ती भरावी लागणार नाही असं सांगण्यात आलं होतं आणि आता ती तुम्हाला मोफत करण्यात आलेली आहे. म्हणजे 1 रुपया सुद्धा भरायची नाही, तुमची डायरेक्ट पावती जी आहे ते डाउनलोड होणार आहे. आता ही पावती तुम्ही तुमच्या मोबाईलमधून कशी डाउनलोड करायची हे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतात. तर चला मित्रांनो व्हिडिओ. सर्वात प्रथम तुम्हाला गुगलवरती MahaBOCW प्रोफाईल सर्च करायचं आहे. त्यानंतर MahaBOCW प्रोफाईल लॉगिन मध्ये यायचं आहे. याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. इथं आपला आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि प्रोसीड टू फॉर्मवरती क्लिक करायचं आहे. जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती OTP येईल आणि तो OTP इथे टाकायचा आहे आणि व्हॅलिडेट OTP वरती क्लिक करायचं आहे. व्हॅलिडेट केल्यानंतर तुमची बांधकाम कामगारांची सगळी माहिती इथे दाखवलेली, तुमचं नाव, रजिस्ट्रेशन नंबर, ॲक्टिव्ह आहे का, ॲक्सेप्ट आहे का, सगळं दाखवलं जाईल. जर ॲक्टिव्ह नसेल तर रिन्युअल करून घ्यायचं आहे तुम्हाला. त्यानंतर खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर शेवटून 2 नंबरला पर्याय आहे ॲक्नॉलेजमेंट डिटेल्स. ॲक्नॉलेजमेंट डिटेल्सवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर प्रिंट रजिस्ट्रेशन ॲक्नॉलेजमेंट हा हिरव्या रंगाचा ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर एक छोटीशी पावती इथे येईल. याला झूम करू शकता तुम्ही. याला झूम करून तुम्ही इथे प्रिंट वरती क्लिक करायचं आहे आणि हे तुम्ही सेव्ह करू शकता. सेव्ह ॲज अ PDF म्हणा आणि तुमच्या मोबाईलमध्ये ही पावती सेव्ह होऊन जाईल. तर अशा पद्धतीने तुम्ही पावती काढू शकता. हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ सर्व बांधकाम कामगारांना शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.